हाय हॅलो नमस्कार, मी पल्लवी तुमचं स्वागत करते पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मी तुम्हाला आज दाखवणार आहे माझं आजचं झालेलं काम। तर ही जी ब्लाऊज आहे ती मी शिवून ठेवलेलं आहे, त्या दोन्हींना हुक लूक करून झालेलं आहे आणि ह्याची डिझाईन मी याचा शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे आणि अजून ह्या ब्लाऊजला हुक लूक करायचं बाकी आहे, हुक लावायचं बाकी आहे। ही जी साडी आहे ही मी पिको आणि फॉल करून ठेवलेली आहे आणि अजून मला म्हणजे आजच संध्याकाळपर्यंत हे एका साडीतलं ब्लाऊज आहे गुलाबी कलरचं आणि त्याची साडी इथं अशी टाकलेलं आहे। याला फॉल लावायचा, इथं फॉल लावायच्या 3 साड्या आहेत आणि बघू शकता तुम्ही मशीनच्या पिको फॉलचं मशीन आहे त्याच्या कोपऱ्यात पण मी जे शिवलायचं काम आहे ते सारून ठेवलेलं आहे, कारण गडबडीत घाईमध्ये काय होतं की माझा जो मुलगा आहे तो सारखा तिथलं काहीतरी विस्कटतो, मला सापडणार नाही म्हणून मी असं ठेवते। आणि हे आहे इथं पण ह्याच्या साड्या आहेत वरच्या साईडला, त्याचा पण ब्लाऊज शिवायचा आहे मी याचा। तर आता संध्याकाळचे 4 वाजलेत, मी सकाळी 11 वाजता शिलायला बसले होते स्वयंपाक फक्त आवरून मुलांना शाळेमध्ये पाठवून। अजून माझं कपडे भांडी आणि फरशी वगैरे बाकीचं काम शिल्लक आहे। तर 11 ते 4 पर्यंत माझे 3 ब्लाउज 1 साडी पिको फॉल झालेले। एवढा वेळ लागतो कारण मध्ये मध्ये आपल्याकडे कस्टमर येतं आणि त्यांच्याशी आपल्याला संवाद, आपली इच्छा नसताना सुद्धा आपल्याला साधावं लागतो, त्यांच्याबरोबर आपल्याला हसत व्यवस्थितच बोलावं लागतं। आणि बरेच कस्टमर ब्लाऊज व्यतिरिक्त दुसरंच काहीतरी बोलतात की हे कसं आहे ते कसं आहे, म्हणजे नाही का माझं वजनच वाढतंय, माझे केसच गळत आहेत, मला असंच होतंय, मला तसंच होतं। म्हणजे प्रत्येक एखादा टेलरला कसं असतं, प्रत्येक प्रकारच्या प्रॉब्लेमसाठी आपल्याला माहिती नसतं, पण समाधानकारक आपल्याला त्यांच्याशी बोलणं गरजेचं असतं। आणि त्यांना जर आपण तोडून बोललो तर त्यांना वाटतं की काय या बाईला ॲटिट्यूड आहे, मी ज्याशी बोलते तर ही हिच्याच नादात आहे, त्यामुळे आपल्याला त्या कस्टमरशी बोलावंच लागतं। तर अजून माझ्या घरामध्ये भरपूर असा पसारा आहे आणि बघू शकताय तुम्ही, फक्त मी स्वयंपाक आणि भांडी करून मी शिलाईला बसलेले, तर माझ्या मुलांनी घराची काय अवस्था केलेली। इथं माझ्या अजून भांडी ओटा साफ करायचं पडले, इकडं माझे कपडे धुवायचे पडलेत। आणि बऱ्याच लोकांना असं वाटतं की बाबा हिला हाऊस आहे म्हणून ही व्हिडिओ करते किंवा काय करते, समोर तर कोण बोलणार नाही आणि समोर जर मला कोण काय बोललं तर मी त्या माणसाला सुट्टी देणार नाही, हे त्याला पण चांगलंच ठाऊक आहे। त्यामुळे बोलणाऱ्याला बोलू द्यावं आणि आपण शांत आपलं काम करत राहावं। तर असा माझ्या घराचा पसारा आहे। इथं माझा मुलगा जेवतोय, मुलगी आतमध्ये झोपलेली आहे। तर शक्यतो आहे ना, कधीच कुणाच्या कामाबद्दल कधीच बोलू नका, ज्याचं त्याला माहीत असतं की काय त्रास होत असतो। आणि बोलणाऱ्याला तर आपण अडवू शकत नाही, पण दुर्लक्ष तर नक्कीच करू शकतो। तर असं माझं रोजचं डेली रुटीन असतं आणि बोलणाऱ्याला बोलू द्यावं, आपण आपलं काम करत राहावं आणि पुढे चालावं, मी एवढंच बोलू शकते। तर हे होतं माझं आजचं 4 वाजेपर्यंतचं रुटीन आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा।